आवाज कमी करा त्याच्यावर. कॅन ग्रुप ऑफ आपल्याला इंग्लिशचं कमी जमते जरा. कॅन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या वार्षिक समारोहानिमित्त सर्व अधिकारी, इंजिनियर, फिटर, कर्मचारी आणि या चारो धामाला घडवणारे प्रेमचंदजी भोंगे साहेब डायरेक्टर. आज मागच्या वर्षी तुषारला आमंत्रित केलं, या वर्षी मला बोलावलं. आपल्या आनंदात ही जे आपण कामगार मंडळी आहे, कर्मचारी आहेत, साहेब आहेत, इंजिनियर आहेत, फिटर आहेत, आपण या बाबतीत कलाकार आहात. आणि हा जो ग्रुप बनवला, मी आदरणीय भोंगे साहेबांना, प्रेमचंदजींना, त्यांचे बंधू संजयजी भाऊ, त्यांचा परिवार, त्यांच्या पत्नी रचनाताई, त्यांचे सासरे बुवा, माझा कार्यक्रम उबाडीमध्ये घेतला. तिथंच नाही तर बावनकुळे साहेबाकडे ते काय मी त्या रचनाताईच्या वडिलांनाही धन्यवाद देतो. खेमचंदजी कंबाले आणि आपण कर्मचारी वर्ग ज्यांनी या कंपनी करता प्रामाणिकपणानं सेवा देऊन राहिले, तुम्हा सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो. आणि माझा जो कार्यक्रम आहे, तुकडोजी महाराज, ग्रामगीता, गाडगे बाबा, महात्मा फुले, शिवाजी राजे, तुकाराम महाराज, संत जगनाडे बाबा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचा विचार घेऊन मी या पहिल्यांदा तर खंजेरी वाजवली. मला आज डायरेक्टर साहेबांनी खंजेरी देऊन टाकली, कारण बाबा रोज बजे खंजेरी, रोज बजे खंजेरी, याला चांबला एक घोरपडत. तानाजीच्या कानी हे चांबळं आलं. यशवंती नावाची घोरपड होती बघा. हे खंजेरी बघू. इंग्रजाच्या काळात इंग्रजाचे पोलीस स्टेशन लढाई करतात. तुकडोजी महाराजानं इंग्रजाच्या विरुद्ध लढा उभारला आणि या खंडेरीवर लोकांना सांगितलं, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगी सेना और झाड झडूले शस्त्र बनेंगे. लोकांनी दगड मारले इंग्रजांना, अनेक लोक शहीद झाले. तर या खंडेरीवर त्यांचं भजन चालायचं. बाबा रोज बजेगी खंडेरी, रोज बजेगी खंडेरी, बाबा रोज बजेगी खंडेरी, सुनाने वाले आओ ना. जापान मध्ये महाराज तुकडोजी महाराज खंजेरी घेऊन गेले. मलाही कल्पना नव्हती ह्या उलट्या खंजेऱ्या वाजवल्या जातात. जसं कॅन ग्रुपचा अर्थ आहे कुछ भी कर सकते, काही निर्माण करू शकता. आणि एवढं मोठं साम्राज्य
शून्यातून विश्व निर्माण केलं भाऊ. म्हणजे भोंगेजी पासून तर अडाणी पर्यंत कॉन्टॅक्ट जुळवले. टाळ्या वाजवा, कुछ भी कर सकते. मलाही आत्मविश्वास आहे, माणूस प्रामाणिक असला त्याची जगण्याची लायकी तशी असावी. तो कधी फेल होत नाही बाबा. बाबा रोज बजेगी खंजरी आणि करण्याची उमेद असावी. ते होईल का? ते असं कसं होईल? त्याच चिंतेमध्ये आपली प्रगती थांबून बसतात. म्हणून मी आपल्या सर्व माझ्या मित्रमंडळीला, माझ्या बहिणीला धन्यवाद देतो. या मंदिरामुळं, या कॅन ग्रुप हे मोठं मंदिर आहे, इंडस्ट्रीज, जिथं 500-600 मंडळीला उद्योग मिळाला. खरा देवाचा पुजारी घंट्या हलवणारा आहे का? काम करणारा आहे, शेतकरी आहे. घंट्या वाजवणे, पाया पडणे, देवाची भक्ती आपण मंडळीनं करून दाखवली. या कॅन ग्रुपमध्ये आपण जे मंडळी सर्व जुळलेल्या, हा वार्षिक समारोह त्याच करताय. प्रेमदादाची इच्छा आहे की प्रेमानं पती पत्नी परिवार सर्वेनं यावं आणि एक दोन दिवस आनंद घ्यावा. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का. नवरा बायको कीर्तनाले तर जातातच, नाही सिनेमा पाहायला जाते नवरा बायको, अनेक कार्यक्रमाला जाते. पण आज कीर्तनात नवरा बायको जे ड्युटीवर नाहीत आणि ते कीर्तन ऐकायला आले, असे दोन पती पत्नी आले काय? कोणी उभं राहा, मला सत्कार करू द्या तुमचा. ज्यानं आपल्या बायकोले सोबत आणलं पण कॅन ग्रुप मध्ये नोकरीवर नाही. आहे काय कोणी एखादा? या ना, लाच कायले वाटू देता तुम्हाला? ताई येऊन जा. तुम्ही कोणाची तरी एक बाई, फक्त एक मॅडम या, आणि तुमचा पती आला असेल तर या. कोणीही एका धनानं उभं राहा. ज्यानं आपल्या पत्नीले सोबत आणलं, शेजारणीले नाही. शेजारणीवाल्याची संख्या जास्त राहते, तुमची नाही. तुम्ही कष्ट करणारे लोक. मी तिकडच्या बद्दल बोलतो, आम्हाला ते पाहिजेत. आलं काय कोणी? मला सत्कार करायचा आहे. हाय काय कोणी? माझा दररोजचा कार्यक्रम आहे हा. कसे भेकाळा तुम्ही? अहो बायको तुमची आहे ना, की पळून आणलं तिले तुम्ही? झालं कसे लोक? एवढं फेल झालो आपण. बायकोले पळून आणलं काय? या ना मग, या. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना. तुम्ही ड्युटीवर नाही, ड्युटीवर आहात नाही. पण आज कसं काय आलं? प्रेम भाऊन आय लव्ह यू म्हटलं काय? फोन केला का? संजय दादाचा वगैरे फोन आलता का? आज कसे आले? तो माईक घ्या काका, तो माईक द्या. माईक घ्या काका, माईक घ्या. माईक म्हणजे बोला ना. आता थोडं वय जास्त झालं म्हणजे काय प्रेम कमी होते का? आपलं जे कीर्तन आहे, माईक आपलं जे कीर्तन आहे, जी ख्याती आहे, जास्त वाढू नये का? त्यांचे जे विचार आहे ते ग्रहण करण्याकरता आणि बरं बाई, मॅडमची इच्छा होती की तुमची? दोघांची होती. नाही, जास्त कोणाची? जास्त मॅडमची. मॅडम जमलं, मला मोठा आनंद वाटला. हा, मला राम सीता तुम्हीच मॅडम. ताई तिकडे पहा. ताई ताई मग कसं? पत्नी आहे ना तुमची? वा वा. हा, टाका ना, टाका ना. टाळ्या. पंढरीनाथ महाराज की जय. थांबा, दे रे, दे ना. काय मॅडम? टाळ्या. साडी दे. हा,
रचनाताई आलं काय नाही? मग या ना, तुमच्यात हातानं होऊ द्या ना. श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में. टाळ्या. टाळ्या. जानकी बैठे बसा. है मेरे सीने में. झाला आपला सत्कार. हार वापस दिला. पुढचा वापस द्या. श्रीराम जानकी. भाऊ दोघही पती पत्नीचा सत्कार यासाठी केला. आता बाकीच्या बाया नवऱ्यासोबत आले, पण मी कशी जाऊ? मग घरात गुदमरून लंबी होय. त्याला कधी बायाच्या महिलांच्या लक्षात यावं. देख लो मेरे दिल के नगीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे म्हणून आता आम्हाला जे बाहेर गाऊन पारडी उबाडी सावनेर बुरुजवाडा मानेवाडा नरसाळा टाकडी कोसंबी नागपूर ज्यांना ज्यांना आज या सामूहिक कार्यक्रम आहे ज्ञान ग्रुपचा, एक सर्व प्रेमानं एकत्रित या. दिवस आनंदाचा जगा. कारण एका मिनिटाची गॅरंटी नाही आता माणसाची. देख लो मेरे दिल के नगीने में ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. ज्योतिबा. अरे कीर्तन आले, आपण आलात म्हणून मला आनंद झाला, नाही तर कोणी येतच नाही. गौतमी पाटीलचं डान्स असला तर खूप लोक येतात. एखादी कमी कपड्यात हिरोईन डान्स करीन तर फुल गर्दी. पण समाज सुधारण्याच्या विषयी काही ठेवलं ना, येतच नाही. पण तुम्ही आले दोघही, बाकी जणांना बायकाईला आणलं नाही. आणि मी ड्युटी वाल्याला बोलावलं नाही. ड्युटी वाले तर आहेतच. कारण ड्युटी मुलं ज्या ताईचं नोकरी लागल्यावर लग्न झालं, त्या ताईनं त्या मालकानं उभं राहा आपल्या कंपनीत कॅन ग्रुपमध्ये. ज्याचं लग्न नोकरी लागल्यावर जुळलं, राबर एखादं कोणी आहे का? असाल तो बेरा पायदा लग्न कंपनीत लागल्यावर लग्न झालं, राणा एक जण उभं नाही. नोकरीवर लागल्यावर लग्न झालंच नाही कोणाचं अजून. मुंजेचा जिसकी शादी हुई ग्रुप में लगने के बाद उसमें एक आदमी ने खड़ा रहना.